नमस्कार, माझ्या रेसिपी या चॅनलवरती तुमचं सर्वांचं खूप स्वागत आहे। चला तर मग कोबीच्या वड्यांना आपण सुरुवात करूया। मी सर्वात प्रथम आधी 2 वाट्या बारीक चिरलेला कोबी घेतला आहे। चिरलेला म्हणजे किसलेला घेतला आहे, अगदी बारीक किसून घ्यायचा आहे बघा अशा पद्धतीने। कोबी बारीक चिरल्यानंतर किंवा किसल्यानंतर काय होतं माहिती आहे का, नंतर आपण वड्या जेव्हा तयार करतो ना तर बाइंडिंग करायला सोपं जातं, म्हणून अशा पद्धतीने बारीक किसमध्ये टाकणार आहोत। 2 चमचे बेसन पीठ। बेसन पिठाने छान बाइंडिंग होते, याच्यासाठी 2 चमचे टाकायचे, जास्त टाकायचं नाही। त्याच्यानंतर टाकणार आहोत 1.5 चमचा तांदळाचं पीठ। तांदळाचं पीठ नसेल तर तुम्ही रवा पण वापरू शकता। कोथिंबीर, पांढरे तीळ घालूया, भरपूर घालायचे। पांढऱ्या तिळाने इतकी छान आणि खुसखुशीत अशी टेस्ट येते, त्याच्यामुळे पांढरे तीळ भरपूर वापरा। हळद घालायची थोडीशी। मीठ, मिरची आणि लसूण मी इथे घेतलं होतं। हिरवी मिरची मी इथे वापरते, तुम्ही पाहिजे तर लाल तिखटही वापरू शकता, पण हिरव्या मिरचीची आणि लाल तिखटाची टेस्ट वेगळी वेगळी असते। आमच्या घरामध्ये हिरवी मिरची आवडते म्हणून मी हिरवी मिरची घातली आहे, तुम्ही लाल तिखटही वापरू शकता। आता सगळ्यात आधी आपल्याला इथे पाणी न वापरता मिक्स करून घ्यायचं हे सगळं काही छान व्यवस्थित। असं पूर्ण पीठ कोबी असं व्यवस्थित मिक्स करून घेऊ। काय होतं, कोबीला लवकर पाणी सुटतं, त्याच्यामुळे पाण्याचा अंदाज येतो आपल्याला। आधी आपण मिक्स करून घेऊया। हलकंसं 2 चमचे पाणी टाकून आपण याचा उंडा तयार करून घेऊ। आता पीठ आता आपण तयार करून घेतले, थोडंसं तेलाचा हात आपण याला लावणार आहोत, जेणेकरून आपल्या हाताला ते चिपकणार नाही आणि छान व्यवस्थित असं बाइंडिंग त्याच्यामध्ये होईल। अगदी थोडंसं तेल टाकायचं आहे। आपण जसं कोथिंबीरीच्या वड्यांना पीठ मळतो ना, त्याच पद्धतीने हे पीठ मळून घ्यायचं आहे, काही अवघड नाही आहे। भरपूर असा कोबी आपण याच्यामध्ये घातला होता। आणि तांदळाच्या पिठाने आणि कोथिंबीरीने काय होतं माहिती आहे का, एक कोबीला एक असा उग्रवास असतो ना, तर तो आहे ना कमी होतो। अशा पद्धतीने आपण तेल लावून आता एक डिश घेतली आहे मी। वड्या अशा रोल करून करणार नाही आहे, आपण या डिशमध्येच त्याला थापून घेणार आहोत ह्या पिठाला। या डिशला आधी मी तेल लावून घेतलं होतं थोडंसं, हातालाही थोडंसं तेल लावायचं आहे, जेणेकरून हा उंडा आपल्या हाताला चिपकणार नाही। आणि थापून घेऊया, हे बघा अशा पद्धतीने थापून घ्यायचं आहे। हाताला थोडंसं तेल लावायचं आहे, त्याच्यानंतरच थापा, नाही तर मग हे पीठ आहे ना हाताला चिपकून जातं आणि व्यवस्थित आहे ना ही वडी आपली थापली जात नाही। पुन्हा एकदा थोडेसे तीळ आपण याच्यावरती टाकणार आहोत, ते आणि खूप छान टेस्ट येते। दाबून घेऊया। वड्या आपण स्टीम करण्यासाठी ठेवलेल्या आहेत इथे। आता याच्यावरती आपण झाकण ठेवूया। 10 ते 15 मिनिटांसाठी आपण याला उघडायचं नाही आहे, स्टीम झाल्यानंतर बघूया थोड्या वेळाने। 10 मिनिटं झालेली आहेत, आता आपण चेक करून बघूया। स्टिक घ्यायची एक आणि बघायची, स्टिक पूर्ण क्लीन निघते बघा, याचा अर्थ आपल्या वड्या पूर्णपणे शिजलेल्या आहेत। आता याला काढून घेऊया। आपल्या वड्या आता शिजलेल्या आहेत पूर्णपणे आणि चेकही केल्या आहेत, दिसायला तर खूप छान दिसत आहे। पण आता याला आपण पूर्णपणे थंड होऊ देणार आहोत, त्याच्यानंतरच ह्या कट करायच्या आहेत, नाही तर मग वड्यांचा चुरा होतो। आता हे थंड झाले, आपण आता कट करून घेऊया। पाहिजे तशा आकाराच्या वड्या आपण कापायच्या आहेत, तुम्हाला आवडतील तशा चाकूच्या सहाय्याने कट करून घेऊया। अगदी हलक्या हाताने करायचं आहे, जास्त घाई करायची नाही, नाहीतर तुटण्याची शक्यता असते। अशा पद्धतीने कट करून झाल्या, हे काढून दाखवते मी तुम्हाला। बघा छान अशा शिजल्यात पण, आणि अगदी हलक्या पद्धतीने निघाल्यात बघा। वड्या सोडायच्या आहेत, तेल तापलं की मग सोडायचं आहे। तुम्ही या वड्यांना डीप फ्राय करू शकता किंवा शॅलो फ्राय करू शकता, जसं तुम्हाला आवडेल त्या पद्धतीने, किंवा तसं जरी खाल्लं ना तरीसुद्धा खूप टेस्टी आणि सुंदर लागतात। जास्त टाकायचं नाही, जेवढं पाहिजे तेवढंच टाकायचं आहे। हलवून घ्यायचे। छान अशा तळून झाल्या आहेत बघ, रेडी झाल्या आहेत आपल्या कोबीच्या वड्या। जवळून दाखवते, खूप सुंदर कलर आलाय। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।